नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक निकाल संदर्भात सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापनेचे पूर्ण बहुमत मिळवत आपल्या महापालिकेवरील विजयाचा गड कायम ठेवला आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात होताच बहुजन विकास आघाडीने 113 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र मधल्या काही फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी यश मिळवित काही जागांवर आघाडी घेतली होती. मात्र सत्ता स्थापनेचा 58 जागांचा आकडा हा पार करून बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला सत्तेपासून दूर ठेवत निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी होत असताना कार्यकर्त्याने यावेळी मोठी गर्दी महापालिका मुख्यालय शेजारी केली होती. यावेळी पिवळा गुलाल उधळीत नाचत गाजत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. वसई विरार महापालिकेमध्ये 115 जागा आहेत. 115 नगरसेवकांच्या जागांमधून बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिका स्थापनेपासून सलग तिसऱ्यांदा बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेवर सत्ता मिळवली आहे. 115 जागांमधून भारतीय जनता पक्षाला 43 इतक्या जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर 27 जागेवर लढलेली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खाते उघडले आहे. शिवसेनेने 1 जागा जिंकली असल्याचे समजते. वसई विरार महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी, अजित पवार, वंचित बहुजन आघाडी व इतर पक्ष या पक्षांना यश मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीत कुठल्या प्रभागात कोण निवडून आले, कोणी कोणाला पाडले, काही दिग्गज हरले, काही तारले, बहुजन विकास आघाडीचे कोणते प्रभाग पूर्ण हरले, कोण जिंकले या संदर्भात महत्त्वाची अपडेट बातमी माझा भूमिपुत्रवर लवकरच येत आहे. पाहायला विसरू नका माझा भूमिपुत्र. धन्यवाद.